नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक मागील काही दिवसांपासून गंगापूर धरण परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नदीपात्रात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। अशा परिस्थितीत काही तरुण पुराच्या पाण्यात पोहण्याचं धाडस करत हुल्लडबाजी केल्याचं दिसून आलं। काल दुपारच्या सुमारास गाडगे महाराज पुलाजवळ मित्रांसोबत पोहत असलेल्या मोहन साबळे हा 21 वर्षाचा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मोहन हा हिरावाडी भागातील रहिवासी असून पट्टीचा पोहणारा होता, मात्र पाण्याच्या विरुद्ध दिशेने पोहत असताना त्याचा दमछाक झाल्यामुळे अचानक नदीपात्रात गायब झाला। पहाटे रामवाडी पुलावरून 73 वर्षीय वृद्धानं आत्महत्या केल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतो। दोघांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलानं दिवसभर शोध मोहीम राबवली, मात्र अंधार पडल्यानं ती थांबवावी लागली। प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही तरुणांकडून बेदरकारपणे सुरूच आहे। पाण्याशी खेळणं म्हणजे जीवाशी खेळणं हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। त्यामुळे विसर्ग सुरू असताना गोदावरी नदी पात्राजवळ 24 तास सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवावी अशी मागणी आता नागरिकांच्याकडून करण्यात येते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।